नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बजाज फायनान्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट बघणार आहोत. आणि मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने क्वार्टरली रिझल्टसोबत डिव्हिडंड, बोनस, शेअर आणि स्टॉक स्प्लिटसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण क्वार्टरली रिझल्टसोबत या कंपनीचा एक इम्पॉर्टंट पॉईंट बघणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बिलकुल लक्ष देऊन ऐका. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.73%, FISची होल्डिंग आहे 21.45%, DISची होल्डिंग आहे 14.78% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 8.84%. आणि मित्रांनो, मार्च क्वार्टरमध्ये बजाज फायनान्स लिमिटेडच्या प्रमोटरने आपली हिस्सेदारी 0.03%ने इन्क्रीज केली आहे, जी एक पॉझिटिव्ह अपडेट आहे. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट बघण्याआधी आपण याचे कॉर्पोरेट ॲक्शन बघूया. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने स्पेशल इंटरिम डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 12 रुपयाचा. तसेच बजाज फायनान्स लिमिटेडने 44 रुपयाचा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. म्हणजे 44 प्लस 12 म्हणजे बजाज फायनान्स लिमिटेडने टोटल 56 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तसेच मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट आणि 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअरसुद्धा अनाऊन्स केला आहे. आणि मित्रांनो, 1:2च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. आणि मित्रांनो, 4:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर म्हणजे प्रत्येकी 1 शेअरवर 4 बोनस शेअर मिळेल. म्हणजे एका शेअरवर 4 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल. म्हणजे मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडने डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर तिन्ही अनाऊन्स केली आहे. तर चला आता आपण बघूया बजाज फायनान्स लिमिटेडचा क्वार्टरली रिझल्ट. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत बजाज फायनान्स लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024च्या क्वार्टर 4चा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 14,927 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 18,456 कोटी रुपये. आणि बजाज फायनान्स लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 18,035 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 18,456 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 14,931 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 18,468 कोटी रुपये. तसेच बजाज फायनान्स लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 18,058 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 18,468 कोटी रुपये. तसेच बजाज फायनान्स लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 5,105 कोटी रुपयांनी वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 5,647 कोटी रुपये. तसेच बजाज फायनान्स लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 5,765 कोटी रुपयांनी घसरून क्वार्टर 4मध्ये आला आहे 5,647 कोटी रुपये. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 3,824 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे
545 कोटी रुपये. तसेच बजाज फायनान्स लिमिटेडचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 4,308 कोटी रुपयांनी वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 4,545 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडच्या EPS बद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 61.91 रुपीजने वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 72.35 रुपीज. आणि या कंपनीचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 68.63 रुपीजने वाढून क्वार्टर 4मध्ये आला आहे 72.35 रुपीज. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडच्या NPA बद्दल. आणि मित्रांनो, हा जो NPA असतो हा जेवढा वाढतो तेवढी खराब गोष्ट असते, आणि जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेडचा ग्रॉस NPA 0.85%ने वाढून आला आहे 0.96%. आणि या कंपनीचा नेट NPA 0.37%ने वाढून आला आहे 0.44%. आणि मित्रांनो, हे फायनान्शियल इयर 2024चा डेटा आहे, आणि हा आहे एंटायर फायनान्शियल इयर 2025चा. आणि मित्रांनो, या डेटावरून आपल्याला एक गोष्ट कळत आहे की बजाज फायनान्स लिमिटेडचा ग्रॉस NPA आणि नेट NPA इन्क्रीज झाला आहे, जी बजाज फायनान्स लिमिटेडसाठी एक खराब गोष्ट आहे, म्हणजे बॅड न्यूज आहे. चला आता बोलूया बजाज फायनान्स लिमिटेडच्या AUM बद्दल, म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंटबद्दल. तर मित्रांनो, याचा ॲसेट अंडर मॅनेजमेंट इयर ऑन इयर बेसिसवर 26%ने इन्क्रीज होऊन आला आहे 4,16,461 कोटी रुपये, जो एक वर्षाआधी होता 3,30,615 कोटी रुपये. आणि मित्रांनो, ॲसेट अंडर मॅनेजमेंट जेवढा वाढतो तेवढी कंपनीसाठी चांगली गोष्ट असते. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.